हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 11वा विषय इतिहास यातील चौथं प्रकरण अभ्यासणार आहोत. वैदिक काळ यातील पहिला भाग आपण अभ्यासत आहोत. पेज नंबर 28 आणि 29 तुमच्या पाठ्यपुस्तकातलं. इथे या व्हाईट बोर्डवर मी आज आपण जो भाग अभ्यासणार आहोत त्याच्या काही नोट्स लिहिलेल्या आहेत, तरी तुम्ही त्या वहीमध्ये उतरवून घेऊन. ठीक आहे. या पाठामध्ये आपल्याला वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र, पुरातत्व, त्यानंतर वैदिक समाजरचना, पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि उत्तर वैदिक काळातील संस्कृती किंवा माहिती, एकंदरीत इतका जो अभ्यास आहे तो बघायचा आहे. तर आपण आता सुरुवात करूया. हडप्पा संस्कृतीच्या नाशाला पर्यावरणाचा ऱ्हास किंवा हवामान बदल ह्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या असं संशोधनांती सिद्ध केलं. की जे काही उत्खनन झालं त्यामध्ये जे अवशेष सापडले त्यावरून हे आता या मतापर्यंत संशोधकांचं एकमत झालं आहे की हडप्पा संस्कृतीचा नाश किंवा त्या लोकांचं तिथून झालेलं स्थलांतर हे हवामान बदलामुळे किंवा पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे झालं. आता यामध्ये आपण पूर, भूकंप, दुष्काळ, भूस्खलन हे असे अनेक काही रिझन्स घेऊ शकतो. नदीचं पात्र बदलणं इत्यादी प्रकारे. तर मात्र त्यानंतर जी एक आर्य संस्कृती, ज्याला वैदिक संस्कृती म्हणू आपण, ती जी भारतात पुन्हा प्रस्थापित झाली, तर ही संस्कृती, वैदिक संस्कृती प्रस्थापित करणारे आर्य ही संकल्पनासुद्धा 16व्या शतकानंतर हा शब्दप्रयोग सुरू झालेला आपणास दिसतो. तर हे जे वैदिक काळातील लोक होते, तर हे लोक कुठून आले भारतात, त्यांनी इथे वास्तव्य करण्याचं का ठरवलं किंवा कोणत्या परिस्थितीत त्यांनी इथे वास्तव्य करून त्यांच्या वसाहती स्थापन केल्या, ह्याचा मात्र आजही उलगडा झालेला नाही. की आर्य लोक किंवा वैदिक संस्कृतीचे जे लोक होते ते भारतीयच होते मूळ, की बाहेरून कुठून या भारतीय उपखंडात आले होते, याबाबत आजही दुमत आढळतं. परंतु या वैदिक लोकांनी जी काही वाङ्मयाची निर्मिती केली, वेद, पुराण, उपनिषद, तर यामधनं त्यांच्या संस्कृतीची माहिती मिळते. त्यांचं समाजजीवन कसं होतं, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यानंतर त्यांच्या देवी देवतांच्या संकल्पना कशा होत्या, त्यांची उपासना ते कशी करत असत, त्यासाठी ती जी काही श्रद्धा सुमनं किंवा स्तुतिकवनं असतील, ज्याला सुक्त किंवा ऋचा म्हटलं जातं, श्लोक, तर ह्या सगळ्यांची माहिती त्यांच्या ह्या आपल्याला वाङ्मयातून मिळते. वाङ्मय म्हणजेच एक प्रकारे आपण ज्याला म्हणू की आता हे त्यांचं धार्मिक वाङ्मय होतं, ज्या अनुषंगाने धर्माची माहिती देतात, त्या धर्म आचरून जीवन कसं जगायचं, नियम सांगितलेले त्यामध्ये, आणि त्या अनुषंगाने त्या वाङ्मयात आपल्याला ही सगळी माहिती गुंफलेली दिसते, आढळून येते. आणि आपल्याला त्यांच्या वाङ्मयाचा हा अभ्यास केला असता याचा उलगडा होतो. तर या वाङ्मयातून त्यांच्या भौतिक जीवनाबद्दल माहिती मिळते, त्यांचे आध्यात्मिक विचार कसे होते याची माहिती मिळते. रोजच्या दिनचर्येमध्ये किंवा एकंदरीत पूर्ण समाज जीवनामध्ये त्यांची काही जी नियम होती याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये मिळते. त्यांचा प्रमुख देव इंद्र, ज्याला आजही आपण इंद्र याला देव म्हणतो, आणि देवेंद्र असं म्हटलं जातं की देवांचा देव देवेंद्र म्हणजे इंद्र. तर ह्या वैदिक वाङ्मयामध्ये या देव इंद्र यांचा उल्लेख आढळतो आणि याने शत्रूंवर विजय मिळवून पुढे ह्या संस्कृतीची पुढे वाटचाल झाली असाही उल्लेख यामध्ये सापडतो. आपण मागच्या पाठातही बघितलं होतं की या इंद्रालाच जे नाव दिलं होतं, ज्याला आपण शब्द बघितला की पूर जिंकणारा, तटबंदी युक्त जे आहे त्या पुरांना जिंकणारा, काय म्हटलं होतं याला आपण बघा, आठवा तुम्ही, आपण काय सांगितलं होतं यांना, तर म्हणून पुरंदर. तर या
याचंच नाव पुन्हा काय म्हटलेलं आहे इथे, इंद्राचंच वर्णन तिथे केलेलं होतं, पुरंदर, की पुरांना जिंकणारा. पण आता मात्र मी आत्ताच जसं सांगितलं की हडप्पा संस्कृतीचा नाश हा पर्यावरण बदल किंवा ऱ्हास यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता आपण जेव्हा हे बघतो तर मग ह्या वैदिक वाङ्मयाची रचना कधी झाली, तर पाश्चिमात्य संशोधकांच्या मते पूर्व 1500च्या आसपास या वैदिक वाङ्मयाची निर्मिती झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. ऋग्वेदाची, की वेदांमधला पहिला वेद ऋग्वेद म्हटलं जातं. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यातील पहिला वेद ऋग्वेद याची रचना ही या काळात झालेली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हणजे वेद हे मानवनिर्मित आहेत, पण असं नाही आहे की हे वेद एकाच मानवाने लिहिलेले आहेत. तर काळानुसार कोणीतरी एका मानवाने सुरुवात केली आणि काळानुसार ह्या वेदांमध्ये ज्ञानाची, अनुभवाची भर पडत गेली आणि हे वेद निर्माण होत गेले. म्हणून याला अपौरुषीय म्हणतात, की कोणी एकाने लिहिलेलं नाही. तुम्ही एकाचं नाव घेऊ शकत नाही की यांनीच लिहिली ह्या यांची रचना, म्हणून यांना असं म्हटलं जातं. तर त्यांचं म्हणणं आहे ह्या वेदांची रचना या पूर्व 1500च्या आसपासच्या काळात झालेली असावी. परंतु आपल्या देशाचे लोकमान्य टिळक, ज्यांनी ग्रहतारे, त्यांची गती, स्थिती यांचा जो अभ्यास केला, जो वेदांमध्ये ज्यांचं असं वर्णन आलेलं आहे, तर त्यांनी पंचांगाच्या आधारे किंवा भारतीय खगोलशास्त्राच्या आधारे त्यांनी त्यावेळेच्या त्या स्थितीचा जेव्हा अभ्यास केला आणि त्यावरून त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी हे म्हणणं त्यांचं ओरायन या ग्रंथामध्ये सुद्धा मांडलेलं आपणास दिसतं, की या वेदांची रचना ही पूर्व 6000 पूर्वी झालेली असावी असं लोकमान्य टिळकांचं मत आहे. आता एकमत जरी नसलं तरी एक आपण भारतीय मानसिकता किंवा भारतीय जी काही आपली विचारधारा त्यानुसार आपण म्हणतो की द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण झाले, त्रेतायुगामध्ये श्रीराम झाले, तर आणि त्याही वेळी ऋषीमुनींची परंपरा आपल्याला दिसते. तर याचा अर्थ त्या काळाच्या आधी या वेदांची रचना झाली असावी असं भारतीय अभ्यासकांचं मत आहे. आता ह्या सगळ्या वादविवाद अजूनही चालूच आहेत. नेमका काळ कोणता, नेमके आर्य कुठले, हे चालूच आहे. पण या सोबतच जेव्हा समुद्रमार्गाचा शोध लागला भारताकडे येणारा युरोपकडून आणि युरोपियनांचं इथे भारतात येणं सुरू झालं, इथल्या भाषांशी त्यांचा संबंध आला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय भाषा म्हणजे ज्याला इंडो लँग्वेज म्हटलं गेलं आणि युरोपीय भाषा म्हणजे इंडो लँग्वेज, युरोपीय लँग्वेज यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी साम्य असावं, काही शब्दांचं, काही अर्थांचं, हे आढळून आलं. आणि त्यावर एक 13व्या-12व्या शतकापासून थोडा विचार सुरू झाला. परंतु 16व्या शतकामध्ये 1583मध्ये इटालियन व्यापारी फिलिपो सासेटी हा केरळच्या किनाऱ्यावर उतरला, कोचीन येथे आला. आता सगळे युरोपीय प्रथमतः केरळ किनाऱ्यावरच का येतात आहे तर लक्षात घ्या, ज्या समुद्रमार्गाचा शोध युरोपकडून भारताकडे येणाऱ्या वास्को द गामानी जो मार्गक्रमण केलं आणि जे पुढे सगळ्यांनी त्याच मार्गावरून प्रवास केला, म्हणून बहुतांश सुरुवातीला जे कोणी युरोपियन भारतात आले तर ते ह्या केरळच्या किनाऱ्यावरच उतरले. पुढे मग मुंबई, कलकत्ता असं. तर हा जो इटालियन व्यापारी आला फिलिपो सिसेटो, तर ह्याने इथे आल्यावर याला भारतीय संस्कृतीने, भारतीय जीवनमानाने भुरळ घातली. तो वापस गेलाच नाही त्याच्या मायदेशी, इथेच राहिला. आणि इथे राहत असताना त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास केला. त्याने या भारताच्या समाज जीवनाचं सूक्ष्म असं निरीक्षण केलं आणि ते भाषा, सण, उत्सव, मानसिकता आणि हे असं सूक्ष्म निरीक्षण त्याने त्याच्या घरी जे वेळोवेळी पत्र पाठवले त्या पत्रामध्ये ह्याचा उल्लेखही त्याने केला. आणि त्याचे ते पत्र तिकडे जेव्हा आपण ज्याला म्हणू प्रसिद्ध झाले, तर तिथल्या लोकांना भारताबद्दल रुची निर्माण झाली. त्यानंतर त्याने संस्कृतचा अभ्यास केला आणि संस्कृत आणि ग्रीक लॅटिन भाषेतले साम्यस्थळंसुद्धा त्यांनी शोधले आणि ती पण माहिती तिथे गेली. त्यामुळे त्यांना ह्या वाङ्मयाबद्दलसुद्धा एक रुची आणि एक उत्सुकता की ह्या वाङ्मयामध्ये अजून काय दिलेलं आहे.
आणि दुसरी गोष्ट अशी घडली, हे सगळं करणारा हा पहिला युरोपीय व्यापारी होता की ज्याने सर्वप्रथम या भारतीय समाजाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण केलं, संस्कृतचा अभ्यास करून युरोपीय भाषांशी आणि संस्कृत किंवा भारतीय भाषांचं काही साम्य आहे का ते साम्यस्थळं यांनी शोधले, त्यावर लिखाण केलं. तर हा असा पहिला युरोपियन होता. आणि यातनंच पुढे युरोपमध्ये सुद्धा इंडो आणि युरोपीय एक भाषागट स्थापन केला गेला की जो या भाषांची जननी कुठेतरी एक आहे का यासंबंधी त्यांचं संशोधन सुरू झालं. कुठेतरी एक की मानव समूह हा पहिले कुठेतरी एकत्र होता, मग काही परिस्थितीमुळे ज्याला आपण पर्यावरणीयच म्हणू, हे विखुरले आणि वेगवेगळ्या दिशांमध्ये हे गेले. आणि तिथे गेल्यावर पुन्हा यांच्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली त्यामध्ये यांच्या अशा वेगवेगळ्या भाषा तयार झाल्या. पण जेव्हा हा समूह एकत्र होता तेव्हा त्यांची कोणती तरी एक भाषा होती आणि मग हे अलग गेल्यावर अजून यांच्या भाषा विकसित झाल्या. म्हणजे म्हणून या भाषांमध्ये काही साम्य अजूनही आढळतं. तर ह्या सर्व भाषांची जी एक जननी भाषा होती तिचा शोध घेणे, संशोधन करणे त्याबद्दल हे सुरू झालं. आणि पुढे हा या इंडो युरोपियन भाषा गटाची जो एक स्थापना झाली त्यावर रिसर्च सुरू झाला. यातूनच पुढे भाषेचा उगम कसा झाला, शब्दांचा अर्थ काय आहे, त्या शब्द कुठून आले, कोणत्या भाषेतले, हे सगळ्या संशोधनाला सुरुवात झाली. आणि एक या फिलॉलॉजी नावाची भाषाशास्त्राची एक अशी ही शाखा उदयास आली आणि विकसितही झाली की ही शाखा जगभरातल्या भाषांचा अभ्यास करते, त्यातले साम्यस्थळं शोधून काढते, कोणत्या भाषेतला शब्द कुठल्या भाषेतून मूळचा घेण्यात आलेला आहे, त्याचा अर्थ काय, अर्थ कसा बदलत गेला, असं सगळं संशोधन या फिलॉलॉजी शाखेमध्ये चालतं. मी पुन्हा सांगते, फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा आहे ज्या शाखेमध्ये भाषेचा उगम कसा झाला, शब्दांचा उगम कसा झाला, त्यांचा अर्थ कसा आहे, कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत शब्द गेला, म्हणजे मूळ कोणत्या भाषेतला होता पण आता इतरही भाषांमध्ये हा शब्द कशा पद्धतीने वापरला जातो याचा अभ्यास आणि संशोधन या शाखेमध्ये केलं जातं. याचं एक उदाहरण सांगते की इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा भारतीय भाषांमध्ये त्यांनी लूट हा शब्द ऐकला. जसं आपण म्हणतो शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती, जे मोगलांचं ठाणं होतं. तशाच पद्धतीने हे ठग जे होते, हे ठगसुद्धा लूट करायचे व्यापाऱ्यांची, तर हा शब्द इंग्रजी भाषेत पहिल्यांदा नव्हता आणि त्यांनी हा लूट हा शब्द इंग्रजी भाषेत जसाच्या तसा घेतला, जो भारतीय भाषेतला शब्द होता आणि याची स्पेलिंग केली त्यांनी LOOT, लूट. आणि त्याचा अर्थ पण काय आहे, लुटणं, एखाद्या जवळची साधन संपत्ती लुटून घेणं शक्तीच्या बळावर. बघा, तर अशा पद्धतीने असे काही साम्य असतात. तर हे यात संशोधनाचं कार्य ही फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा करत असते. आता युरोपमध्ये याचा प्रचार झाला, त्या लोकांना भारतीय वाङ्मय, भारतीय साहित्य, भारतीय संस्कृती याबद्दल एक रुची किंवा कुतूहल निर्माण झालं. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये व्यापारी दृष्टीही अनेक युरोपीय राष्ट्रांचे प्रवासी किंवा व्यापारी भारतात यायला लागले समुद्रमार्गे आणि इथे असलेली संधी त्यांनी हेरली. पुढे यातनंच वसाहतवाद आणि भारत पुढे गुलामगिरीत आपल्याला गेलेला दिसतो. पण ही आवड निर्माण झाली. पुढे इंग्रज भारतात आले, त्यांनी भारतामध्ये त्यांचं राजकीय वर्चस्व स्थापन केलं आणि यातल्याच काही अभ्यासक किंवा चिकित्सक इंग्रज यामध्ये होते. त्यातल्याच एक विल्यम जोन्स याने 15 जानेवारी 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याची स्थापना केली. ह्या सोसायटीमार्फत काय केलं जायचं, तर प्राचीन भारतीय ग्रंथांचं संकलन केलं जायचं विविध भाषांमधलं, प्रामुख्याने संस्कृत, आणि मग त्याचा अनुवाद केला जायचा युरोपीय भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्येही केला गेला. आणि मग यातलं ज्ञान, यातलं अनुभव, वैज्ञानिक दृष्टीने काही अर्थोअर्थी संबंध आहे का अशा पद्धतीने त्यावर तिकडे रिसर्च होणंसुद्धा सुरू झालं. या सोसायटीच्या माध्यमातून हे केलं गेलं. आणि ह्यासाठी जो काही एक आर्थिक पाठबळ पाहिजे होतं ते वॉरन हेस्टिंग्स, त्या काळचा इंग्रजांचा गव्हर्नर, जो भारतात होता, भारत या भूमीचा
जिथे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या साम्राज्याचा गव्हर्नर म्हणून. तर या वॉरन हेस्टिंग्सनी आर्थिक पाठबळसुद्धा या सोसायटीला पुरवलेलं आपणास दिसून येतं. तर वैदिक वाङ्मयाचा आणि पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला, अभ्यासाला, विश्लेषणाला या सोसायटीमार्फत चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. तर बघा, आत्तापर्यंत आपण जेवढा भाग बघितला त्याचं वर्णन मी इथे केलेलं आहे. काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली जी इथे अर्थातच लिहिली नाही आहेत मी, पण तुम्हाला समजावं म्हणून मी इथे सांगितलेलं आहे. आता आपण याच्या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. आपण एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली हे बघितलं, आणि यामुळे युरोपियन लोकांमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये जे इंग्रज, फ्रेंच हे युरोपियन होते यांच्यामध्ये भारतीय साहित्य, प्राचीन संस्कृत साहित्य आणि भारतातल्या पुरातत्व संस्कृतीचा अभ्यास करण्यामध्ये रुची आणि कुतूहल निर्माण झाला आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. तर वैदिक वाङ्मय आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला यामुळे चालना मिळाली आणि पाश्चिमात्य संशोधकांनी जे काही संशोधन केलं त्यावरून त्यांनी असं मत मांडलं की आर्य हे भारतात बाहेरून आले आणि येताना ते त्यांच्यासोबत अश्वविद्या घेऊन आले. अश्वविद्या म्हणजे काय? अश्व म्हणजे घोडा, आणि अश्वविद्या ज्या व्यक्तीला येते त्याला उत्तम प्रतीचा घोड्याची नस्ल कोणती, ज्याला आपण म्हणू उत्तम प्रतीचं घोड्याची जात किंवा नस्ल कोणती, घोड्याचं एकंदरीत आयुष्यमान, आरोग्य, त्यानंतर घोडा वेगाने पळवण्याची एक कला म्हणजे ज्याला आपण घोडेस्वारी म्हणतो, ह्या सर्व बाबींचं त्याला ज्ञान राहत असे. तर अशी अश्वविद्या हे आर्य आपल्यासोबत भारतात घेऊन आले. काही संशोधकांचं म्हणणं तर असंही आहे की तोपर्यंत घोडा हा प्राणी या प्रदेशातल्या लोकांना माहीत नव्हता. त्यानंतर हा घोडा रथाला जुंपत असत ते, आणि त्या रथाची जी चाकं होती ती आरे असणारी चाकं होती. हे बघा, मी इथे एक डायग्राम काढून दाखवली आहे तुम्हाला. म्हणजे पहिले आपण बघितलं की पहिलेची चाकं ही गोल ओंडक्यापासून अशी राहत होती, पण आताची जी चाकं बघता तुम्ही, बघा आत्ता पण आपण आरे असलेली चाकं बैलगाडीला किंवा स्कूटर म्हणा, सायकलला स्पोक असतात चक्क्यांमध्ये, तशा पद्धतीने. तर ही घोडा जुंपलेली रथ खूप वेगाने दौडायची. तर असे वेगवान आरे असलेली चाकं असलेली रथ ही सुद्धा त्यांनी कला आपल्यासोबत आणली. तसंच या रथावर आरूढ होऊन युद्ध करणे ही युद्धतंत्रसुद्धा त्यांनी सोबत आणलं. किंबहुना युद्धांमध्ये रथाचा वापर करणे हे सुद्धा त्यांनी आणलं, आणि विविध अस्त्र शस्त्र या रथावर आरूढ असताना चालवणं या कलेतही ते पारंगत होते. आणि म्हणून या पाश्चिमात्य संशोधकांचं असं म्हणणं होतं की हडप्पाकालीन लोक ह्यांच्या ह्या तंत्रज्ञानापुढे खुजे होते किंवा कमी पडले. हे प्रगत होते त्या मानाने अस्त्रशस्त्र विद्येमध्ये, युद्धतंत्रामध्ये वेगवान रथ होते यांच्याकडे, आणि त्यामुळे हडप्पाकालीन लोकांचा यांनी पराभव केला. आणि हे जे शत्रू जेव्हा आर्य बाहेरून आले, हे हडप्पाकालीन लोक, उत्तर हडप्पाकालीन लोक म्हणू आपण, यांच्यामध्ये युद्ध झालं. मग त्यांच्या दृष्टीने हे शत्रू होते हडप्पाकालीन लोक आर्यांच्या दृष्टीने, आणि यांनी त्यांचा उल्लेख दस्यू असा केलेला आहे असं यांचं म्हणणं. पुढे हेच दस्यू शूद्र म्हणून पुढे म्हटले गेले असं काहींचं मत आहे. पण जर भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला किंवा माहिती आपण घेतली तर आपल्या लक्षात येईल की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण हे जन्मावरून नव्हते तर कर्मावरून, गुणांवरून होते. की एखादा व्यक्ती गुरुकुलात असताना त्याला कोणत्या व्यवसायात रुची निर्माण होते आहे, तो कोणत्या कलेमध्ये पुढे जातो आहे आणि तो कोणतं काम स्वीकारतो आहे, यावरून त्याचा वर्ण ठरायचा. पण पुढे काही स्वार्थी गृहीतयात शिरली आणि हे वर्ण जन्मावरून ठरायला लागले. त्यामुळे
पाश्चिमात्य संशोधकांनी मात्र असं वर्णन केलं, आर्य बाहेरून आले, त्यांनी अश्वविद्या, रथ, आरे असलेली चाके आणली, युद्धतंत्र आणलं. त्यानंतर त्यांनी हडप्पाकालीन लोकांना हरवलं युद्धात, त्यांना दस्यू बनवलं. दस्यू म्हणजेच त्यांचे ते शत्रू, आणि त्यांना समाजामध्ये एकदम खालचा स्तर त्यांनी दिला, असं पाश्चिमात्यांचं म्हणणं आहे. परंतु हे काही जणांचं म्हणणं आहे, सगळ्यांचं नाही. त्यानंतर जेव्हा अधिक संशोधन झालं तेव्हा असं लक्षात आलं की हडप्पाकालीन परिसर आणि वैदिक काळातला परिसर हा जवळपास सारखा आहे. उदाहरणार्थ अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराणचा भाग, भारतातला पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राचा थोडा वरचा भाग, या भागामध्येच हडप्पा संस्कृतीची वसाहती आपल्याला उत्खननात सापडून येतात. आणि याच भागा म्हणजे उत्तर भारताच्या पट्ट्यामध्ये त्यावेळेच्या भारताची गोष्ट करतोय आपण, की ज्यावेळी अफगाणिस्तान किंवा बलुचिस्तान हे सगळे भारतीय उपखंडात आणि अखंड भारतात होते असं आपण म्हणू शकू. तर या भागातच हडप्पा संस्कृती पण आढळते उत्खननात, आणि वैदिक संस्कृतीची पण अवशेष सापडतात. तर काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की हे कदाचित यांचा काळ एकच असावा, कदाचित हे लोक एकच असावे. तर काहींचं असं म्हणणं आहे की नाही, काळानुसार त्या अवशेषांचं जेव्हा कालमापन केलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की हडप्पा संस्कृती या वैदिक संस्कृतीच्या आधीची आहे. तर काहींचं म्हणणं उत्तर हडप्पाकालीन लोक म्हणजेच वैदिक लोक आहेत, किंवा उत्तर हडप्पाकालीन लोकांचेच पुढचे वंशज हे वैदिककालीन लोक किंवा आर्य असावेत, ज्यांनी काळानुसार स्वतःमध्ये विकास केला, स्वतःची प्रगती साध्य केली. तेच त्या परिसरातून काही परिस्थितीमुळे, हवामान बदल म्हणा किंवा काहीही संकटांमुळे स्थलांतरित झाले, आणि ह्याच पुढच्या पिढ्यांनी विकास करून हेच लोक वैदिक लोक आहेत, असं काहीचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, काही म्हणतात आहे की आर्य बाहेरून आले, काहींचं म्हणणं हडप्पाकालीन लोक आणि वैदिक लोक एकच आहेत, काहींचं म्हणणं की हडप्पाकालीन लोक जे आधीचे होते, उत्तर हडप्पाकालीन लोक वैदिक लोक असावेत, किंवा काहींचं म्हणणं उत्तर हडप्पाकालीन लोकांनी जे स्थलांतर केलं आणि ते ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी पुन्हा त्यांचा विकास झाला, तंत्रज्ञानात प्रगती झाली, आणि त्यांच्या पुढची पिढी कदाचित ही वैदिक लोकांची असावी. तर काहींचं म्हणणं असं आहे की आर्य हे भारतातलेच आहे, ते बाहेरून कुठूनही आलेले नाही आहेत, असं काही अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे आर्य नेमके कुठून आले, ते कोण होते, कुठून आले, याबाबत अजूनही एकमत झालेलं नाही. त्यावर संशोधन सुरूच आहे. विविध दफनभूमींमध्ये जी मानवी हाडं सापडली, तर आता प्रगत तंत्रज्ञान आहे, DNA टेस्ट हे ते बाकी सगळ्या याच्यावरून आता हा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे की नेमके आर्य हे कुठून आले असावेत, यांचं मूळ कुठलं असावं. आपण बघितलं की लोकमान्य टिळकांनी सांगितलं की ते उत्तर ध्रुवीय प्रदेशातले होते. तर अशी मतांतरं आहेत. पण यांचा प्रदेश मात्र, या संस्कृती विकसित होण्याचा प्रदेश मात्र जवळपास सारखाच आहे. अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण, भारताच्या वरचा भाग पूर्ण, ज्याला आपण इथे मी वर्णन केलेलं आहे बघा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राचा वरचा भाग असा. तर आता मुख्यत्वे करून सप्तसिंधूच्या परिसरामध्ये ही वैदिक संस्कृती बहरली. इथे मी दिलेला आहे तुम्हाला तिथे. आता हे जे काही संशोधकांच्या आपापसातले मतभेद आहेत, कदाचित सिंधू लिपी किंवा हडप्पा लिपी, की ज्यांच्या जवळपास 247 लिपीमुद्रा सापडलेल्या आहेत, म्हणजे चित्र असलेल्या मुद्रा की ज्यावरून अर्थबोध होतो, तर त्याची पूर्ण उकल झालेली नाही अजूनही. काहीचा अर्थ लावण्यात यश मिळालं आहे, पण ज्या दिवशी ही सिंधू लिपी किंवा हडप्पा लिपी पूर्ण वाचण्यामध्ये, अर्थ लावण्यामध्ये भाषाशास्त्रज्ञांना यश येईल, त्यावेळी कदाचित आर्य कोण, हडप्पाकालीन लोक म्हणजेच आर्य का, की हडप्पा लोक आणि आर्य लोक एकमेकांचे दुश्मन होते, की ही त्यांचीच पुढची पिढी होती, याचा उलगडा होऊ शकेल भविष्यात. तर आता या वैदिक लोकांनी ह्या काही नद्यांचा जो प्रदेश होता, नद्याच्या खोऱ्यांचा प्रदेश, त्याला देवनिर्मित देश किंवा प्रदेश असं म्हटलं आहे. तर मग तो कोणता परिसर,
तर सप्तसिंधूंचा परिसर. सप्तसिंधूमध्ये किती नद्या? तर 7. सप्त म्हणजे 7. तर सिंधू नदी, सरस्वती नदी की जी आता जिचा प्रवाह लुप्त झाला, घग्गर आणि हाकरा नदीचा प्रवाह मिळूनच सरस्वती नदी बनत असे असं प्राचीन ग्रंथात वर्णन आहे. तर सिंधू, सरस्वती, शतद्रू म्हणजे सतलज नदी, विपाश म्हणजे बियास नदी, परुष्णी म्हणजे रावी नदी, अक्षिणी म्हणजे चिनाब नदी, वितस्ता म्हणजे झेलम. या 7 नद्यांचा खोऱ्यांचा जो प्रदेश आहे त्याला सप्तसिंधूचा प्रदेश म्हणतात. ज्यावेळी पाकिस्तान हा भारतामध्ये होता त्यावेळेचा हा सप्तसिंधू, अखंड भारतातला सप्तसिंधूंचा प्रदेश. या प्रदेशाला 7 नद्या असल्यामुळे सप्तसिंधू प्रदेश म्हणत. प्लस अफगाणिस्तानमधला हा प्रदेश, कुभा म्हणजे काबूल नदीचा, गोमती म्हणजे गोमाल नदीचा आणि सुवास्तू म्हणजे स्वात नदीचा. तर अशा ह्या 7 आणि ह्या 3 नद्यांच्या खोऱ्यांचा मिळून जो प्रदेश म्हणत होत्या त्याला या वैदिक लोकांनी देवनिर्मित प्रदेश किंवा देश असं त्यांनी वर्णन केलेलं आहे किंवा त्यांनी असं त्या प्रदेशाला म्हटलं आहे. आजही हिमाचल प्रदेशाला देवभूमी असं म्हटलं जातं. तर या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशातच हडप्पा किंवा वैदिक लोक राहत होते आणि याच लोकांनी या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असं म्हटलं आहे. मग आता असं का म्हटलं यांनी? बघा, मी पुन्हा रिपीट करते की ह्या प्रदेशाला देवनिर्मित देश किंवा प्रदेश का म्हटलं वैदिक लोकांनी? तर निसर्गरम्य वातावरण, भरपूर वृक्ष, हिरवळ आणि त्यामुळे शुद्ध वातावरण, ऑक्सिजनची मात्रा प्रचूर, शुद्ध हवा, मुबलक पाणी 12ही महिने, पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचं आणि पावसाचं आणि उन्हाळ्यामध्ये हिमालयातला बर्फ वितळून ते पाणी, त्यामुळे सतत भरपूर पाणी असल्यामुळे शेतीला पण 12ही महिने पाणी मिळत होतं, 12ही महिने पीक घेता येत होतं. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तो पूर्ण भाग अत्यंत सुपीक आणि उपजाऊ बनला होता. त्यामुळे भरपूर प्रमाणात उत्पादनही यायचं. शांत, शीतल, प्रसन्न वातावरण, आल्हाददायक वातावरण होतं. ऊन कमी, त्यामुळे माणसाला थकवा येत नव्हता, प्रसन्न वाटत होतं कितीही काम केलं तरी. आणि ज्ञानसाधनेसाठी एकंदरीत हे निसर्गरम्य वातावरण पौष्टिकच होतं. त्यामुळे आपले प्रयोगांती, कृतीअंती, अनुभवांती ह्यांच्या वैश्विक ज्ञानात, तपसाधनेमुळे आध्यात्मिक ज्ञानात जी काही भर पडत गेली तर हे लोक अनुभव समृद्ध होत गेले आणि सतत यांची जी संस्कृती आहे ही प्रगत होत गेली असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या सर्व रिझन्समुळेच या वैदिक लोकांनी या प्रदेशाला देवनिर्मित देश किंवा देवनिर्मित प्रदेश असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपण जवळपास या भागामध्ये वैदिक वाङ्मय नेमकं कोणी रचलं, त्यात नेमकी कशाची माहिती आहे, त्यानंतर आर्य किंवा आर्यांनी वेदांची रचना कोणत्या काळात केली, भाषाशास्त्र, त्यातली फिलॉलॉजी ही शाखा, याबद्दल माहिती घेतली. तसंच एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणी केली, तिचा उद्देश काय, त्या सोसायटीमार्फत काय केलं गेलं, त्यानंतर आर्य जर भारतात बाहेरून आले तर ते आपल्यासोबत कोणत्या विद्या घेऊन आलेत किंवा जर ते भारतातीलच मूळ इथलेच आहेत का, हडप्पा लोकांशी त्यांचा संबंध काय, हे मुद्दे अभ्यासले. आणि तसंच देवनिर्मित प्रदेश म्हणजे काय, कोणत्या प्रदेशाला देवनिर्मित देश किंवा प्रदेश म्हणतात ह्याचंसुद्धा आपण विश्लेषण बघितलं. मी इथे संकल्पना चित्राच्या तुम्हाला एक त्या दृष्टीने माहिती व्हावी म्हणून वर्णन केलेलं आहे. त्यानंतर मी या पूर्ण भागाच्या नोट्स तुम्हाला इथे व्हाईट बोर्डवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तरी तुम्ही त्या वहीमध्ये तुमच्या उतरवून घेणे आणि अशा पद्धतीचे जे आता मी तुम्हाला प्रश्न सांगितले ते सुद्धा वहीत सोडवणे. जसं चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, तर अक्सिनी या नदीचं आत्ताचं नाव आहे चिनाब, तर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं किंवा संकल्पना चित्र विचारले जाऊ शकतात. देवनिर्मित प्रदेश असं वैदिक लोकांनी या प्रदेशाचं वर्णन का केलं,
त्याचे पण मुद्दे इथे दिलेले आहेत, तुमच्या पुस्तकात नाही आहेत ते तरी मी दिले आहेत. तरी तुम्ही या घटकाचा अशा पद्धतीने अभ्यास करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास, अभ्यासपूर्ण वाटत असल्यास, सहज सोपी भाषा तुम्हाला समजली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही सुधारणा असतील त्याही सुचवा. पुढच्या भागात आपण वेदांची माहिती घेणार आहोत. वैदिक वाङ्मय यामध्ये आपण 4 वेदांची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.